हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं वाटेल चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत. तर चला आज चाललोय पनवेल मधला पावसाळा पाहायला. आणि माझ्याबरोबर आहे प्रवीण. कुठे जायचं आपलं? आदाईला जायचं ना? आदाई. चल, आणि आम्ही आदाईला आता निघतोय. तर आजचा व्हिडिओ जस्ट बनवतोय. तुम्ही हा पाऊस कुठे किती प्रमाणात पडलाय पनवेलचा तो सर्वे करायचा आहे आणि त्यासाठी निघालेलो आहे. तर चला आमच्याबरोबर कंटिन्यू राहा. आणि ज्यांनी स्टार्ट केलेलं आहे सुकापूर मधून, आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. आणि मित्रांनो आता आपण आदाई सर्कल आलेलो आहे. आदाई सर्कल आहे हा. बिना जर लेफ्ट मारलं तर आपण पनवेल स्टेशनला जाऊ. राईट मारलं तर आपण नेरे माथेरान रोड. म्हणजे आपल्याला सरळ जायचं आहे. म्हणजे आदाईचे बीच आहे. मित्रांनो फायनली आपण आता आदाईच्या ब्रिजवर आपण आलोय. आदाईमध्ये आता गाडी टाकतो आपण. आता मला दाखवत होता आदाईचा सीन. आदाईमध्ये काय कंडिशन आहे ती. गाडी पुढे जाईल की नाही काय माहिती नाही. फुल पाऊस आहे. फुल पाऊस मित्रांनो. गेल्या 2 दिवस पनवेल झोडपून काढलेला आहे. आणि हे समोर दिसत वॉटरफॉल. वॉटरफॉल बघ, कधी आलोच नाही ना इकडे. हो जबरदस्त. हे इकडे आधीचं वॉटरफॉल कोणतं फेमस होतं. हा ते का समोर असेल बघ. कंडिशन गाडी जाईल ना पुढे. आणि मित्रांनो पाऊस येता, पाणी जबरदस्त आहे. तर पुढे जाऊन गाडी फिरवावी लागणार आहे. पाणी कंडिशन जरा बिकट आहे. रस्ते पण खराब आहेत. आणि फुल गाडी आहे की होडी आहे ती समजत नाही. पण चाललोय, जरा डेअरिंग करतोय. आणि आदाई वॉटरफॉल मला आपला इथपर्यंत प्रवास असेल. याच्या पुढे जाणं शक्य नाही होणार. धगफुटी झाली काय असं वाटत आम्हाला. धगफुटी एवढा प्रवास. पाणी जबरदस्त वाटतं. आणि इथून गाडी फिरावी लागेल. माझ्याकडे पुढे पोलीस असतील. आदाईचा प्रवास आपला माझ्याकडे इथपर्यंत. पुढे जर ट्रेन दिसते ना. हा पुढे पुढे जरा नॉर्मल. हा इकडे यापासून फिरवता येईल गाडी आपल्याला. आणि समोर पाऊस येतात. गाडीमध्ये पोरं आहेत. चालेल. मला आपला प्रवास इथपर्यंतच. आपण पुढे जाऊया आणि गाडी वळूया. तर मित्र लेफ्ट साईडला आहे. माझा अंदाज होता तिकडे लेफ्ट साईडला इकडे वॉटरफॉलसाठी जाण्याचे रस्ते आहे ते. आपण इकडनं आता गाडी वळूया. पुन्हा पाण्यातून गाडी आपण न्यावी लागेल. आणि रस्त्याचा डेड एंड दिसतो इथे. त्याच्यामुळे रस्ता नाही आहे. बघा. आणि मित्र तुम्ही पाहू शकता आदाईच्या वॉटरफॉलला जायची लोकेशन हे बघा. पूर्ण फुल खचाखच जाम आणि जबरदस्त पाणी भरलेलं आहे. पुन्हा आपल्या गाडी आता पाण्यातून उतरावी लागेल. पण लकीली आपल्या गाडीमध्ये आता बोट वर्जन आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. गाडी आता आपली होडी पण आता बनेल. आणि तुम्हाला दाखवतो गाडी होडी कशी बनते तेही दाखवतो तुम्हाला. आता टॅलेंट पाहिजे गाडी चालवतो. बाकी काय टॅलेंट आता मला दाखवावं लागेल तुम्हाला. आता फाइनली गाड़ी चालू होड़ी. अबे साले सब कुछ डर डर के चल रहे हैं. या छोटे मोठे समोर दिसत नाही मित्रांनो. इनोवा वगैरे दिसत नाही. या छोट्या मोठ्या गाडी नाही चालू शकत.
ते घाबरतात. ते आपली गाडी मोठी आहे त्याच्यामुळे आपण सहज होडी बनवू शकतो. आणि फायनली होडी बनली. आजचा प्रवास आपला एवढाच होता, त्याच्यामुळे आपल्याला जाणं थोडंसं कठीण होईल. ही सिच्युएशन आहे सध्या आजची. ते निघालं गाडी हालतं निघालं गाडीचं आणि आजही बस आजचा प्रवास एवढाच आहे मित्रांनो, त्याच्या पुढे आजही नाही. फिनिश. आणि मित्रांनो आता निघालो आम्ही डीमार्टच्या साईडला. आणि डीमार्टचा तुम्हाला लोकेशन दाखवतो. डीमार्टला पावसाचा काय कंडिशन आहे आणि डीमार्टचं लोकेशन आहे. आणि मित्रांनो पाऊस जरा शांत झालाय आणि पनवेल मध्ये आता निघालोय आम्ही. तर HDFC सर्कल आलो. तिकडे राईड मारून आम्ही बघतो की पनवेलमध्ये सिच्युएशन काय आहे. न्यू पनवेल मधून आता ओल्ड पनवेल मध्ये चाललोय. बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे ती. सिग्नल लागलेलं आहे. राईटला जाऊया आपण आता. HDFC सर्कलवरून राईट. मित्रांनो आज तारीख आहे 14/7/24 आणि 14 तारीख गेल्या 13 तारखेपासून पावसाने एवढं झोडपलंय. पूर्ण रायगडमध्ये पाऊस आहे. नो डाऊट पनवेलमध्ये जरा फुटेज आपण देतो तुम्हाला पाऊस किती प्रमाणात पडलाय ते. मित्रांनो आता आलोय आम्ही आता करंजाडे. आपल्या करंजाडीचं टुवर्ड करंजाडीकडनं आहे जवळ. आणि आलोय आम्ही इथे उरण नाक्याला. मच्छरकडे तुम्हाला दाखवलं नाही तर समोर तुम्ही पाहू शकता हा ब्रिज आहे. नदीचा फ्लो बघा. नदीचा फ्लो दाखवतो. जबरदस्त बनलेलं आहे. फुल नदी बनलेली आहे. जवळजवळ पाणी चिटकेल पण खाली येतात. जबरदस्त नदी बनलेली आहे. एकदम ब्रिजला पाणी टच होईल एवढ्यापर्यंत नदी बनलेली आहे. रस्त्यावर लोकांची एजा पण आपल्याला खचून घेत नाही. इकडे पण घेऊ बघा. फायनल तुम्हाला मित्रांनो पनवेल तुम्हाला दाखवलं, जवळून एक्सप्लोर करून दाखवलं इथं बऱ्यापैकी. आपण आता इथे गेलो होतो आपलं आदईमध्ये एवढं पाणी भरलं. तरी गाडी होती की होडी होती तुम्हाला समजलं असेल तिथे जाऊन. आणि आता आम्ही आलो कुठे तर उरण नाका टुवर्ड करंजाडी साईडला. आता करंजी साईडला आपण जाऊन बघूया तिकडे काय कंडिशन आहे ती. म्हणून तिकडे पाणी असायला पाहिजे. आणि नदीचं तुम्हाला आता मी दाखवली जस्ट नदीचा पाठीच आहे. ब्रिजच्या वर आम्ही पुढे थांबलेलो आहे. तर नदीची कंडिशन मला अशी आहे की नदी फुल म्हणजे ओव्हरफ्लो बोलतो ना त्या लेवलला येऊन थांबलेलं आहे. आणि फुल कट नदीचं हे चालू आहे. तर चला चॅनल कंटिन्यू राहा. मी आणखी तुम्हाला आता करंजाडा एक्सप्लोर करून दाखवतो. मित्रांनो करंजाड्यामध्ये आलो मी आता. करंजाडी जस्ट इथून आलेले सेक्टर काय माहिती नाही. सेक्टर तारीख आता 4 किंवा 5ला निघाला.
अलिबाग आणि गोवा मार्क केलेलं आहे. संध्याकाळी 7 वाजले आणि बघा 7 वाजला अजून सुद्धा ट्रेकर वर दिसत. भर पावसामध्ये पर्यटक इंडिया रेल्वे आणि आपल्या आनंद रुपयाला हे आलेलं आहे हे पाहू शकता. आणि बाबाचं मला हे झालं. चला तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करतोय. आणि मित्रांनो बघा पब्लिक पण आता कंटिन्यू आता हे चालू आहे. आता जस्ट परतीच्या प्रवासाचं पब्लिक आहे ते जबरदस्त कंटिन्यू पब्लिक आलेलं असेल ते. आणि म्हणून डोंगर हा पूर्ण धुक्याने झाकलेला आहे म्हणजे धुक्याची पूर्ण चादर झालेली आहे. हे बघा जबरदस्त आहे. आणि गाड्या किती लागल्या मित्रांनो बघा. गाड्या बघा इथून वरून इथून गाड्या स्टार्ट झाल्या. हे पूर्ण गाड्या लागल्या. हा पूर्ण गाड्या इथे बघा हा पूर्ण पार्क केले आहेत. तर चला मित्रांनो फायनली जो आजचा व्हिडिओ जो आहे आजची तारीख तुम्हाला बोललोच मी 14 तारीख आहे आज. आणि 14 तारखेला 14/7/24 आज 2 दिवस जो पावसाने जो रायगडला झोडपलाय पूर्ण रायगड तालुक्यामध्ये पूर्ण पाऊस पडलाय. म्हणजे मुंबई ठाणा तुम्ही बोला तर सगळीकडे पाऊस पडलाय. तर त्याच पावसाचा मला अपडेट तुम्हाला द्यायचा होता आणि तो अपडेट तुमच्यापर्यंत मी आणलाय. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनल म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो झालंच तर कमेंट पण करा. चला फायनली हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. तोपर्यंत कसं काय वाटेल बाय बाय. आणि बरोबर आहे प्रवीण. चला बाय. आणि मित्रांनो आपण आता आलोय करंजाडेचा सरकार